श्रीगुरुचरित्र कथा। कर्नाटकातील एक ब्राह्मण श्रीगुरूंच्या चरणी येतो। तो म्हणतो, माझ्या आयुष्यात खूप दारिद्र्य आहे, काहीही उपाय होत नाही। कर्मकांड व्रत वैकल्य केले तरी धन मिळत नाही। भिक्षा मागून कसाबसा संसार चालतो। माझ्या पत्नी पोरांना पोटभर जेवणही मिळत नाही। तुम्हीच माझ्या दुःखातून मार्ग काढा। श्रीगुरु म्हणाले, हे तुझे दुःख तुझ्या पूर्वजन्मी केलेल्या पापामुळे आहे। तू पूर्वजन्मी एक ब्राह्मण होतास। श्राद्ध कर्म करताना एक भिक्षुक तुझ्याकडे आला होता, पण तू त्याला अन्न न देता रिकाम्या हाताने परत पाठवले। त्या चुकीमुळे तुला दारिद्र्याचा शाप मिळाला आहे। गुरु पुढे म्हणाले, आता तू पुन्हा श्राद्ध कर, ब्राह्मणांना बोलावून त्यांना भोजन दे, दान धर्म कर, जेणेकरून पूर्वपाप नाहीसे होईल। दान भिक्षा केली की दुःख नाहीसे होते आणि विष्णू प्रसन्न होऊन संपत्ती देतो। ब्राह्मणाने गुरु आज्ञा मानून श्राद्ध केले, ब्राह्मणांना भोजन दिले। दान धर्माने त्याचे पाप नष्ट झाले आणि त्याला वैभव लाभले। शिष्य म्हणाले, नाथा, हा उत्तम उपदेश आहे। दान धर्माने दारिद्र्य नाहीसे होते। पूर्वकर्माचे फळ नष्ट होत नाही, पण गुरुकृपेने शाप नाहीसा होतो। गुरूंच्या चरणी शरण गेल्याने जीवन सुखी होते। श्रीगुरु म्हणाले, ज्यांना दानधर्म आवडतो त्यांचे दुःख नाहीसे होते, दारिद्र्य पळून जाते। गुरुच सर्वांचा उद्धार करतो। जो गुरुची भक्ती करतो त्याला सर्व सुख प्राप्त होते। सारांश, या अध्यायात श्रीगुरूंनी एका ब्राह्मणाला पूर्वजन्मी केलेल्या पापाचा परिणाम समजावला। श्राद्धावेळी भिक्षुकाला अन्न न दिल्यामुळे त्याला या जन्मी दारिद्र्य भोगावे लागले। गुरूंच्या आज्ञेनुसार श्राद्ध, ब्राह्मण भोजन आणि दान धर्म केल्यावर त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले।